ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 20 श्लोक संख्या 13। श्लोक अशा प्रकारे आहे। समः समानोत्तम मध्यमाधाम सुखे च दुःखे च जितेन्द्रियाशयः मयापक्लुप्ताखिललोकसंयुतो विध्वस्तवीराखिलो लोकरक्षणम्। समः समानोत्तममध्यमाधाम् सुखे च दुःखे च जितेन्द्रियाशयः मयापक्लुप्ताखिललोकसंयुतः विध्वस्तवीराखिललोकरक्षणम्। समः समानोत्तममध्यमादमः सुखे च दुःखे च जितेन्द्रियाशयः मया उपक्लुप्ताखिललोकसंयुतो विध्वस्तवीराखिललोकरक्षणम्। भाषांतर। हे वीर राजा, स्वतःला सदैव समभावामध्ये स्थित ठेव आणि सर्व लोकांशी समानतेने वाग, मग ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तुझ्या समस्तरावरील अथवा तुझ्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील असो। क्षणभंगुर सुख दुःखांनी विचलित होऊ नकोस। स्वतःचे मन आणि इंद्रिये पूर्णपणे नियंत्रित कर। अशा दिव्य स्थितीत माझ्या योजनेनुसार तुला कोणत्याही प्रकारची जीवन स्थिती प्राप्त झालेली असली तरीही राजा म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न कर, कारण स्वतःच्या राज्यातील प्रजेला संरक्षण देणे हेच आता तुझे एकमेव कर्तव्य आहे। तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंकडून आदेश प्राप्त होण्याचे एक उदाहरण येथे आपल्याला आढळते। मनुष्याने भगवान विष्णूंच्या आज्ञांचे पालन केलेच पाहिजे, मग त्या आज्ञा त्याला प्रत्यक्ष त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या असोत अथवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या असोत। अर्जुनाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध केले। त्याचप्रमाणे वर्तमान प्रसंगी देखील पृथु महाराजांना त्यांच्या कर्तव्याचरणाविषयी भगवान विष्णूंकडून आदेश प्राप्त होत असल्याचे आपल्याला आढळते। भगवद्गीतेत सांगितलेल्या तत्वांना आपण चिकटून असले पाहिजे। गीतेमध्ये म्हटले आहे की व्यवसायात्मिका बुद्धी। भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून आदेश प्राप्त करून स्वतःच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा विचार न करता ते आदेश म्हणजे स्वतःचा जीव की प्राण मानणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे। श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की मनुष्याने आपण मुक्त होत आहोत अथवा नाही याचा फारसा विचार न करता आध्यात्मिक गुरुकडून मिळालेल्या प्रत्येक आदेशांचे केवळ आचरण करावे। आध्यात्मिक गुरुच्या आदेशांनुसार आचरण करण्याचे तत्व जर त्याने चिकाटीने अनुसरले तर तो सदैव मुक्तावस्थेत राहील। साधारण मनुष्याने वर्ण पद्धती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आध्यात्मिक आश्रम पद्धती ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास यांना अनुसरून आपल्या निर्दिष्ट कर्तव्यांचे आचरण करीत वर्णाश्रम धर्माच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे। अशा प्रकारे त्याने विभिन्न जीवन विभागांसाठी देण्यात आलेल्या आदेशांचे नियमितपणे आणि काटेकोरपणे पालन केले तर तो भगवान विष्णूंना संतुष्ट करू शकतो। एक राजा म्हणून पृथु महाराजांना भगवान विष्णूंनी आज्ञा दिली की शारीरिक स्थितीस अनुसरून केल्या जाणाऱ्या कार्यांपासून तू स्वतःला सदैव अलिप्त ठेव, भगवंतांची नित्य सेवा कर आणि अशा रीतीने स्वतःस मुक्त अवस्थेत स्थिर ठेव। पूर्वीच्या श्लोकामधील बद्ध सहृदः हा शब्द, ह्या शब्दाचा अर्थ येथे अधिक स्पष्ट करण्यात आलेला आहे। मनुष्य जेव्हा स्वतःला शारीरिक कार्यांपासून अलिप्त ठेवतो तेव्हाच तो परम भगवंतांच्या प्रत्यक्ष आणि अगदी निकट संपर्कात राहू शकतो अथवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडून आज्ञा प्राप्त करून त्या आज्ञांचे प्रामाणिकपणे पालन करू शकतो। भक्तिमय सेवा कशी करावी आणि त्या योगे भगवत धामाच्या मार्गावर
कशी प्रगती करावी याविषयी भगवंत आपल्याला मार्गदर्शन देतात आणि हेच त्यांनी आपल्याला केलेले सहाय्य होय. ते आध्यात्मिक गुरुच्या रूपात आपल्याला बाह्य रूपाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण आध्यात्मिक गुरु साधारण मानव समजू नये. या संदर्भात भगवंत 11:17-27 मध्ये म्हणतात भागवतम, आचार्यम मा विजानीयान नाव मन्येत करहिचित. मनुष्याने आध्यात्मिक गुरु साधारण मनुष्याप्रमाणे वागू नये, कारण तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो. त्याने आध्यात्मिक गुरुला साक्षात परम भगवंतांसमान आदर दिला पाहिजे आणि त्याचा कधीही द्वेष करू नये अथवा त्याला साधारण मानव समजू नये. आपण जर आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचे पालन करून त्यानुसार भगवंतांची भक्तिमय सेवा केली, तर शारीरिक आणि प्राकृतिक कार्यांच्या प्रदूषणापासून आपण सदैव मुक्त राहू आणि मग आपले जीवन यशस्वी होईल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दम्. हरे कृष्ण. तर आपल्या दैनंदिन भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर खूप सुंदर असं ऋतू महाराजांचा यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये भगवान विष्णू यांचं प्राकट्य झालेलं आहे. तर हा 20वा अध्याय आपण पाहत आहोत. ह्याच्यामध्ये 13वा जो श्लोक आहे त्याचं भाषांतर मी पुन्हा एकदा वाचतो. हे वीर राजा, हे भगवान विष्णू ऋतू महाराजांना म्हणत आहेत, स्वतःला सदैव समभावामध्ये स्थित ठेव आणि सर्व लोकांशी समानतेने वाग. मग ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तुझ्या समस्तरावरील अथवा तुझ्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील असो. क्षणभंगुर सुख दुःखांनी विचलित होऊ नकोस. स्वतःचे मन आणि इंद्रिये पूर्णपणे नियंत्रित कर. अशा या दिव्य स्थितीत माझ्या योजनेनुसार तुला कोणत्याही प्रकारची जीवनस्थिती प्राप्त झालेली असली तरीही राजा म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न कर. कारण स्वतःच्या राज्यातील प्रजेला संरक्षण देणे हेच आता तुझे एकमेव कर्तव्य आहे. तर आज खूप सुंदर असा दिवस आहे. आज योगिनी एकादशी आहे आणि ह्या एकादशी दिवशी आपण असं म्हणतात जास्तीत जास्त आपण नामजप केला पाहिजे. पण सुदैवाने दुर्दैवाने ही सेवा आज मला आली, त्यामुळं तुम्हाला नामजपामध्ये तुमच्या विघ्न आणून थोडीशी आपण ह्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर भाषांतरामध्ये जे भगवान विष्णू आहेत ते पृथू महाराजांना काही खूप सुंदर उपदेश देत आहेत. तर हा जो श्लोक आहे किंवा इथून जे पुढचे श्लोक आहेत, राधेश्याम प्रभू म्हणतात, राधेश्याम प्रभूंचं एक मी हे ऐकलं ह्याच्यावरती, राधेश्याम प्रभू म्हणतात ज्यांना लीडर क्वालिटी डेव्हलप करायच्यात त्यांनी हे श्लोक ऐकले पाहिजेत किंवा आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. तर ह्याच्या अगोदर जे भगवान विष्णू आहेत ते थोडं थोडं हलकं हलकं वरच्या वरती इनडायरेक्टली सांगत होते. परंतु इथं आता तू हे कर, तू हे केलं पाहिजे किंवा हे तुझं कर्तव्य आहे हे सांगायला भगवान विष्णू
आहेत. पुढचे मला वाटते 10-12 श्लोक याच प्रकारे आहेत, की डायरेक्ट जे भगवान विष्णू आहेत त्यांनी उपदेश किंवा ज्या आज्ञा आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आता काय म्हणतायत, की स्वतःला तू समभावामध्ये स्थित ठेव आणि सर्व लोकांशी समानतेने वाग. आजकाल समाजामध्ये समानतेने वागण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत किंवा सगळ्यांना समान वागणूक मिळावी या गोष्टीसाठी खूप लोकांची धडपड चालू आहे. आणि इथं म्हणतात, की ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असोत किंवा तुझ्यापेक्षा कनिष्ठ असोत. आता आपल्याला माहिती आहे आपल्यापेक्षा वरिष्ठ असतात, आपल्यापेक्षा प्रत्येक भक्ताला कोणतरी वरिष्ठ असतो आणि कोणतरी कनिष्ठ असतो आणि त्याच्या बरोबरचे पण काही असतात. तर इथं भगवंत म्हणतात, की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असो किंवा कनिष्ठ असो, त्यांना समानतेने वागवलं पाहिजे. तर मला इथं हे कळालं, की आपल्या कनिष्ठांना आपण समानतेने वागवलं पाहिजे, परंतु आपल्या वरिष्ठांना कसं काय आपण समानतेने वागवू? तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपल्या वरिष्ठांना आपण मान दिला पाहिजे. वरिष्ठांकडून आपण कृपेची अ, अभिलाषा ठेवली पाहिजे. आपले जे सोबतचे आहेत त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे आणि आपले जे कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती आपण कृपा केली पाहिजे किंवा त्यांना आपल्या समान त्यांच्याशी वागणूक केली पाहिजे. पुढे म्हणतात, की क्षणभंगूर सुख दुःखाने विचलित होऊ नकोस. स्वतःचे मन आणि इंद्रिय पूर्णपणे नियंत्रित कर. तर मन आणि इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी सांगत आहेत, कारण का पृथ्वी महाराज हे क्षत्रिय आहेत आणि क्षत्रिय असल्या कारणाने क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे, ते काय आहे, की इतरांना रक्षण प्रदान करणं आणि ते रक्षण प्रदान करताना ह्या गोष्टींची खूप गरज असते, की आपलं मन, आपलं इंद्रिय याला आपण नियंत्रित केलं पाहिजे. आणि जर अशा स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवनस्थिती प्राप्त झालेली असली, तरीही राजा म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न कर. तर आपल्याला माहिती आहे आपली कुठली पण स्थिती जरी असेल, की प्रभुपादांचं माहिती आहे, प्रभुपादांना एकदा विचारलं. प्रभुपादांनी 4 वर्ण वगैरे सांगितले किंवा भक्ताचे 3 सांगितले, की कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. तर एक प्रवचनानंतर भक्ताने प्रश्न विचारला. म्हटलं, की "प्रभुपाद तुम्ही कोणते अधिकारी आहात?" प्रभुपाद म्हटले, "मी कनिष्ठ अधिकारी पण नाहीये." हां, तर मी एकदम त्याच्या पण खालच्या स्तरावरील भक्त आहे. पण मी कनिष्ठ अधिकारी किंवा मध्यम अधिकारी होण्याचा प्रयत्न करतोय. हे जेव्हा त्या भक्ताने ऐकलं तेव्हा तो चाट पाडला. परंतु प्रभुपादांची नम्रता होती. ॲक्चुअली प्रभुपाद उत्तम अधिकारी स्तरावरील आहेत, परंतु प्रचार करण्यासाठी त्यांना मध्यम स्तरावरती यावं लागतं. तसंच इथं जे विष्णू आहेत, भगवान विष्णू ते सांगत आहेत, की "तू काय कर, जी कर्तव्य आहेत ती पार पाडण्याचा प्रयत्न कर." आणि हे जर तू करत राहिला तर एकमेव जी प्रजा आहे त्याला अ, प्रजेला रक्षण देणं हे संरक्षण देणं हे तुझं काम होईल. तर विशेष करून आपण आता जे वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला पण कळालं असेल बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये जे गुरुतत्व आहे किंवा गुरूंचे उपदेश आपण कसे ऐकले पाहिजेत किंवा आपल्या जीवनामध्ये ते कसे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळं गुरु हा आजचा विषय असेल किंवा त्यांच्या उपदेशांचं पालन करणं हा आपला विषय असेल. तर अ, एक अद्वैतारक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, "गु शब्दस्तु अंधकारस्यात्, ऋ शब्द तमनिरोधक, अंधकार निरोधित्वा गुरु इति अभिधीयते." तर हे जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये हा जो गुरु शब्द आहे त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. तर जो गु हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय? अंधकारस्य आणि रू म्हणजे तमनिरोधक. तर जो आपल्याला ह्या अज्ञानातून किंवा तमोगुणातून एक उच्च गुणामध्ये, सत्वगुणामध्ये किंवा सत्वगुणाच्या परिस्थितीत करतो, त्याला गुरु म्हणायचं. सिंपल त्याची डेफिनेशन ही आहे. तर मग गुरु कोणाला आवश्यक आहे? तर आपण सगळे शाळेत गेलेलो आहोत. आपल्या शाळेमध्ये शिक्षक होते आपल्याला. तर ते जे शिक्षक होते, ते आपले गुरु झाले किंवा आपण गुरुपौर्णिमेला त्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे द्यायचो किंवा भेटवस्तू द्यायचो किंवा पुष्प द्यायचो. त्यानंतर हे झालं शैक्षणिक शैक्षणिक एखादी हे स्तर, कार्यप्रणाली. आता दुसरं आपण खेळामध्ये पाहूया. खेळामध्ये इंडियन क्रिकेट टीम आहे. इंडियन क्रिकेट टीमला सुद्धा एक गुरु आहे. त्याला मॉडर्न भाषेमध्ये कोच म्हणतात. तर त्याच्यामध्ये
कोणी बॉलिंग कोच असेल, कोणी बॅटिंग कोच असेल, कोणी फील्डिंग कोच असेल. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे कोच दिलेले आहेत. हे का दिलेले आहेत? ह्याची काय गरज आहे? तर एखादा खेळ कशा पद्धतीने खेळावा किंवा त्या खेळामध्ये प्रावीण्य कसं मिळवावं हे समजून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. त्यानंतर प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही, प्रत्येक आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपले आई-वडील जे आहेत, ते आपल्याला गुरु आहेत किंवा आपले वरिष्ठ भाऊ-बहीण असतील, ते आपले गुरु आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गुरु आहेत. परंतु इथं अध्यात्माचा जर विचार आपण केला, हरे कृष्ण. तर इथं जर अध्यात्माचा जर आपण विचार केला, तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आपल्याला. का? तर असं म्हणतात, की आपल्याला अनेक-अनेक जन्मानंतर, अनेक-अनेक योनीनंतर हा मनुष्य देह प्राप्त झालाय. आणि ह्या मनुष्य देहामध्ये कसं आपण आचरण करावं किंवा कसं आपण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्याच्यातून परे जावं किंवा जो आपला शारीरिक स्तर आहे, शरीर स्तर काय आपला माहिती आहे आपल्याला, जो पशूंमध्ये आणि अ, जे व्यक्ती आहेत, जे की शरीर स्तरावर कार्य करतात त्यांच्यासाठी समान आहे. ते म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो स्तर समान आहे. म्हणून शरीर स्तरावरून आपल्याला आत्मस्तरावर जर यायचं असेल, ज्याला आत्मसाक्षात्कार आपण म्हणतो, तर आपण आपल्या जीवनामध्ये एक जो गुरु आहे, जो प्रामाणिक गुरु आहे, त्याचं आपण मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथं आपण 2 प्रसंग पाहत आहोत. इथं पृथू महाराजांना डायरेक्ट भगवान विष्णू गुरु म्हणून उपदेश देत आहेत आणि त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये सुद्धा असाच एक प्रसंग आहे, जिथे की अर्जुन युद्ध करण्यास सज्ज झालेला आहे आणि त्याचे गुरु कोण झालेत? भगवंत झालेत. पूर्वी जे अर्जुन होता, तो भगवंतांना गुरु मानत नव्हता. परंतु त्यांना ज्यांनी पाहिलं, की एका युद्धस्थळावरती काय झालंय, की अशा ठिकाणी रथ थांबव म्हटला, की ज्या ठिकाणी मी सगळ्यांना पाहू शकेल. आणि भगवंत खूप हुशार आहेत. भगवंतांनी रथ कुठे थांबवला? जिथं पितामह भीष्म आहेत, जिथं द्रोण आहेत आणि कृपाचार्य आहेत, ह्यांच्या समोर रथ येऊन थांबवला. तर ह्यांच्या जर समोर रथ येऊन थांबवला त्यानंतर अर्जुनाची विकेट पडली थोडक्यात. काय? अरे बापरे! हे तर माझे गुरु आहेत. यांनी लहानपणापासून मला जे काही युद्ध कला आहे त्याच्यामध्ये मला प्रवीण केलंय त्या ह्याच्यामध्ये. तर मग त्यांना मी कसं काय आता माझ्यासमोर जर उभे ठाकलेले असताना त्यांना मी कसं काय हरवलं पाहिजे? म्हणून भगवंतांनी जो अर्जुन आहे तो म्हणतो, की "कार्पण्य दोषोपहत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म समुपदेशेता." तर ह्याच्यामध्ये ॲक्चुअली जो अर्जुन आहे त्याने शिष्यत्व स्वीकारलं. त्वेहं शाधि मां त्वं प्रपन्नम. तर मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही मला उपदेश आता करा. मग त्यानंतर भगवंत सांगतात, की "तू शरीर नाहीयेस, तू आत्मा आहेस. आपले कितीतरी असे जन्म झाले, ज्याच्यामध्ये नाही का आपला मृत्यू झाला, शरीराचा मृत्यू झाला, परंतु त्या अ, आत्म्याचा मृत्यू झालेला नाहीये." तर बऱ्याच गोष्टी सांगतात. तर आपण याच्यामध्ये पहिल्या तात्पर्यामध्ये विशेषतः प्रभुपादांनी डायरेक्टली उपदेश, प्रत्यक्ष जे उपदेश आहेत किंवा इनडायरेक्टली म्हणजे अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपदेश आहेत, त्याच्याबद्दल सांगितलंय. तर इथं पृथू महाराजांचं खूप मोठं भाग्य आहे. त्यांना डायरेक्ट विष्णू भेटलेत. अर्जुनाचं पण खूप मोठं भाग्य आहे, की त्यांना डायरेक्ट कोण भेटले? भगवान श्रीकृष्ण भेटलेत आणि गीता सांगितली. परंतु आपलं परम भाग्य आहे. का? तर आपल्याला अधिकृत प्रतिनिधी भेटलेले आहेत. त्याची एक सुंदर स्टोरी आहे. ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो. अ, गुरु नानक माहिती आहे सगळ्यांना. तर गुरु नानक एकदा जगन्नाथपुरीला गेले आणि जगन्नाथपुरीला भगवान जगन्नाथांसमोर ते दर्शन घेत होते आणि दर्शन घेताना अ, आपल्या गुरुला स्मरण करायला लागले. गुरुचं मोठमोठ्याने नाव घ्यायला लागले आणि जिथं 2 पंडा लोकं होते. ते पंडा लोक बघितलं, अरे हे गुरु नानक आहेत आणि भगवान जगन्नाथ सगळ्या जगांचे नाथ आपल्या समोर जर उभे आहेत, तर हे यांच्या गुरुचं नाव का घेतायत? असं त्यांनी मनामध्ये प्रश्न केला आणि ते विचारू लागले. आणि ते जेव्हा असं विचारायला लागले, तेव्हा गुरु नानक जे आहेत ते काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते गुरु नानकांचे जे शिष्य होते त्यांच्याकडून ते पाद-प्रक्षालन जगन्नाथांसमोरच व्हायला लागल्या ह्या गोष्टी. आणि जगन्नाथांसमोर व्हायला लागल्यानंतर हे अजूनच बिल्डर झाले. ते अजूनच आश्चर्यचकित झाले, की ह्या गोष्टी कशा काय व्हायला लागल्यात? की जगाचे नाथ हे डायरेक्ट भगवंत आहेत. परंतु ह्या गोष्टी कशा काय होतायत इथं?
पाद प्रक्षालन करायला लागले, त्यांची सेवा करायला लागले आणि गुरु नानक पण त्यांच्याकडून सेवा स्वीकारायला लागले. ह्या दोघांना काही राहवलं नाही. हे जे पंडा होते त्यांना. हे पंडा म्हणाले, की साक्षात जगाचे जे जगन्नाथ आहेत ते तुमच्या समोर उभे आहेत, तरी पण तुम्ही आपल्या गुरुचं का चिंतन करताय किंवा हे जे तुमचे शिष्य आहेत त्यांच्याकडून तुम्ही सेवा का स्वीकारत आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर गुरु महाराज म्हणाले, की जे गुरु नानक आहेत ते म्हणाले, की "मी तुम्हाला एक टास्क देतो." तो टास्क म्हणजे काय? एखादी सेवा सांगतात ते. ते म्हणतात, की जो अग्नी आहे तो तुम्ही धारण करायचा आपल्या हातामध्ये. आणि हे जेव्हा ऐकतात तेव्हा ते म्हणतात, "ठीक आहे, त्यात काय मोठी गोष्ट आहे." समोर एक अग्नी पेटवला आणि त्या अग्नीमध्ये जो आग होती, त्या आगीला ते पकडायचा प्रयत्न करू लागले. दोघं पण पकडायचा प्रयत्न करू लागले आणि थोड्या वेळाने त्यांना जाणवायला लागलं, की आग जी आहे ती आपल्याला भाजतीये. हाताला चटके आलेत, फोड आलेत हाताला. असा तो त्यांच्यामध्ये व्हायला लागला. आणि समजलं, की अरे बापरे! हा टास्क वाटला सोपा, पण एवढा सोपा नाहीये. म्हणून ते परत गुरु नानकांकडे गेले आणि गुरु नानकांना विचारलं, की अ, "ही आग आम्ही पकडू शकत नाहीये, तर एवढा अवघड का टास्क दिलाय तुम्ही?" ते म्हणाले, की "ठीक आहे." दोघांना एक-एक मेणबत्ती दिली आणि म्हणाले, की "ही मेणबत्ती घ्या आणि आता ती मेणबत्ती पेटवून हातामध्ये धरा." मेणबत्ती दोघांनी हातामध्ये धरली आणि पेटवली. गुरु नानक म्हणाले, की "आता तुम्ही अग्नी तुमच्या हातामध्ये धरलाय का?" ते म्हणले, "हो." "आणि तुम्हाला चटका बसतोय का?" ते म्हणले, "नाहीये." म्हणले, "हेच मी सांगत होतो मगाच्यापासून, की जो गुरु आहे, तो गुरु आपल्याला काय करतो, भगवंत हे डायरेक्ट आगीसमान आहेत. भगवंतांकडे आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही. जर आपल्याला भगवंतांकडे जायचं असेल, तर अधिकृत जो प्रतिनिधी आहे भगवंतांचा, त्याच्या थ्रू आपण भगवंतांकडे गेलं पाहिजे. आणि इथं त्याच गोष्टी दिसतायत आपल्याला, की प्रभुपाद म्हणतात, की तुम्हाला डायरेक्ट उपदेश जरी मिळाले नसतील, तरी जो अधिकृत प्रतिनिधी आहे, त्या प्रतिनिधींकडून आपण हे उपदेश प्राप्त केले पाहिजेत. तर भगवद्गीतेमध्ये पण ह्याची पुष्टी दिलेली आहे व्यवसायात्मिका बुद्धी. तर 2.41 हा श्लोक आहे हा. तो श्लोक अशा प्रकारे आहे, "व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम." त्याचं भाषांतर आहे, "जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात, त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात." तर आपल्याला माहिती आहे, की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती कैले सर्व कर्मकृत होय. म्हणजे जी श्रद्धा आहे, जी विश्वास आहे, तो आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे भक्ती करण्यासाठी. आणि व्यवसायात्मिका म्हणजे काय? की दृढता जी आहे कृष्ण भावनेमध्ये, तीच दृढता आपल्याला इथं सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आता अ, प्रभुपाद इथं खूप सुंदर एक गोष्ट सांगतायत. प्लीज यांना म्यूट कराल का? टुडेज होस्ट. थँक यू. हां. तर भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून आदेश प्राप्त करून स्वतःचा व्यक्तिगत आवडी-निवडीचा विचार न करता ते आदेश म्हणजे स्वतःचा जीव की प्राण मानणे, हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक मनुष्याचं काय आद्य कर्तव्य हे इथं सांगण्यात आलेलं आहे, की आपली स्वतःची आवड-निवड काय? हे चैतन्य हरे कृष्णा, आवाज येतोय? हो येतोय प्रभुजात. शंकर येतोय मोरे प्रभू. बरोबर तुम्ही जर बिझी असाल तर ऋषिकेश प्रभूंना को-होस्ट करा. म्हणजे ते मॅनेज करतील. डिस्टर्बन्स होणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर इथं आपल्या स्वतःच्या आहेत आवडी-निवडीचा डिस्टर्बन्स होते. विचार आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम आहे आवडी-निवडीचा त्यांचा, आपण ते अनम्यूट होतात आपोआपच. ऑटोमॅटिकली अनम्यूट त्याच्यासाठी होतात. त्यांना अनम्यूट करा. श्री ऋषिकेश प्रभूंना को-होस्ट करा प्लीज. नाही मी करतोय कंटिन्यू, परंतु ते ऑटोमॅटिकली काहीतरी गडबड होते त्यांची. मला वाटतं 15-20 वेळा मी म्यूट केलंय त्यांना आतापर्यंत. असं झालं. अच्छा. त्यांना गुरुची आवश्यकता आहे मग. ठीक आहे. तर गुरुजी म्हणजे इन द सेन्स जे Zoomमध्ये जे कोणी एक्सपर्ट आहेत ते सांगू शकता, की तुम्ही असं अनम्यूट करू नका. तर आपल्या विषयाला अनुसरून हा गोष्ट आली. तर आपल्या जीवनामध्ये प्रभुपाद म्हणतात, की जीव की प्राण.
तर आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये काही दीक्षित भक्त आहेत, काहींची दीक्षा व्हायची असेल, तर जो गुरु आहे तो आपल्या जीवनामध्ये खूप आणि खूप महत्त्वाचं कार्य करतो. भागवतमध्ये एक असा खूप सुंदर श्लोक आहे, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की आपल्याला जो अथांग महासागर आहे, जो भवसागर आहे, तो एका महासागराप्रमाणे वाटतो. परंतु जेव्हा आपण गुरुची शरण घेतो, तेव्हा वासराच्या खुरानी जे खळगस असतं ना, ज्याच्यामध्ये पाणी, ते डबकं छोटंसं, ते आपण सहज क्रॉस करू शकतो. त्याप्रमाणे गुरुची कृपा आहे. जेव्हा गुरु आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारतो, तेव्हा अ, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या सहज आपल्याला भेटतात. हा भवसागर आपण सहज प्राप्त करू शकतो. तुकाराम महाराजांचं एक खूप सुंदर प्रमाण आहे याच्यावरती. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. साक्षात गुरु झालेत आणि विठ्ठलाची जी मूर्ती आहे कमरेवरती हात ठेवून, त्याच्यामध्ये एक सुंदर अर्थ सांगितला जातो, की भगवंत म्हणतात, "तुम्ही जर माझी शरण घेतली, तर हा जो भवसागर आहे तो तुम्हाला कमरे एवढा आहे. म्हणजे तुम्ही बुडणार त्याच्यामध्ये नाही." तर हे एक मला आठवलं याच्यामध्ये. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, की मनुष्याने आपण मुक्त होत आहोत अथवा नाही याचा फारसा विचार न करता आध्यात्मिक गुरूकडून मिळालेल्या प्रत्यक्ष आदेशांचे केवळ आचरण करावे. तर गुरु महाराजांची एक स्टोरी आहे. गुरु महाराजांनी एक कार्तिक यात्रेमध्ये पंडाल प्रोग्राम होता. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आणि तिथं त्यांनी खूप मोठं एक त्यांचं प्रवचन पहिले 3-3, 4-4 तासाचे व्हायचे. ते दिलं आणि त्यानंतर एक शिष्य आला आणि त्या शिष्याने विचारलं, की "गुरु महाराज, हे तर तुम्ही एक पब्लिक क्राउडला सांगितलं. आता मला काहीतरी स्पेशल इन्स्ट्रक्शन आहेत का?" शिष्य म्हणाला. तर गुरु महाराज म्हणाले, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, की "जे काही इन्स्ट्रक्शन आहेत, ते सगळे मी माझ्या कथेमधून दिलेले आहेत. त्यामुळं मी वेगळे इन्स्ट्रक्शन काय तुला देऊ शकत नाही. जो मेसेज आहे, आपला मेसेज जो आहे, तो क्लिअर आहे. आपला महामंत्र काही काही संप्रदायामध्ये दीक्षा होते, काही कानामध्ये वगैरे मंत्र देतात. परंतु आपला जो मंत्र आहे, तो एकदम ओपन फॉर ऑल आहे. म्हणजे याच्यामध्ये कुणाला असं हे नाही, की ह्या क्राउडला वेगळा किंवा ह्या क्राउडला वेगळा. म्हणून जे आनंद वृंदावन प्रभू आहेत, ते गुरु महाराजांबद्दल काही खूप सुंदर गोष्टी सांगत होते. की म्हणले, की गुरु महाराजांचा म्हणजे जेव्हापासून ते भक्तीमध्ये आले 1989 90 पासून हिज ग्रेस आनंद वृंदावन प्रभू आहेत त्यांच्याबरोबर. ते म्हणले, "महाराजांचे प्रत्येक लेक्चर, प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रत्येक डिस्कशन मी स्टोअर करून ठेवलंय" म्हटले. आणि ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवते म्हटले, की महाराज कधीच कुठल्या उपदेशामध्ये कॉम्प्रोमाईज करत नाहीत किंवा जी तत्व आहेत, त्या तत्वामध्ये कॉम्प्रोमाईज करत नाहीत. हां, ठीक आहे. काही जे भक्त असतील, की नवसाधक असतील, तर त्यांना महाराज थोडासा वेगळा पॅकेज देतात किंवा काही एकदम हायली ब्रह्मचारी असतील, जसं श्यामानंद प्रभू आहेत, गोविंद प्रभू आहेत, गौरांग प्रभू आहेत, राधेश्याम प्रभू, ह्यांना महाराज एक वेगळं हे देतील. परंतु महाराज तत्वामध्ये कुठंच हे करत नाही. जी काही शुद्ध भक्ती आहे किंवा अ, अमानीनं मान देणं हे जे आहे ते महाराजांची तत्वामध्येच बसलेलं आहे. आणि ते त्याच्यामध्ये महाराज कुठंच कॉम्प्रोमाईज करत नाहीत. तर इथं पुढे म्हणतात, की हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे म्हणतात ते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की "यस्य प्रसादात् भगवत् प्रसादो, यस्य प्रसादात् न गती कुतोऽपि, ध्यायन्स्तुवंस्तस्य यशस्वी संध्या, वंदे गुरो श्रीचरणारविंदम." आपण जी मंगल आरती म्हणतो, त्याच्यामधले जे शेवटचा जो व्हर्स आहे तो हाच आहे, की भगवंतांच्या कृपेशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट शक्य नाहीये. आणि भगवंतांची जी कृपा आहे ती कशी मिळणार आहे आपल्याला? एका अधिकृत प्रामाणिक गुरूकडून. ह्याला प्रसाद म्हटलंय इथं. यस्य प्रसादात भगवत प्रसादो. भगवत प्रसाद कधी मिळेल? गुरूंकडून मिळेल आपल्याला आणि गुरूंनी जर आपल्याला कृपा जर नाही केली, तर आपल्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट आपण यशस्वी यशस्वी होऊ शकणार नाही. तर पुढं प्रभुपाद 4 वर्ण आणि 4 आश्रम हे सांगतात आणि आपल्या निर्दिष्ट कर्तव्यांचं आपण आचरण करून ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे, की ब्रह्मचारी जो वर्ग आहे किंवा गृहस्थ आहे, ह्याची वेगवेगळी कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य पालन करून आपल्या जीवनामध्ये हे भक्तियोग आपण केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय, की आपल्याला गृहस्थ आश्रम बऱ्यापैकी इथं गृहस्थ भक्त आहेत. गृहस्थामधली काय कर्तव्य आहेत? तर आपण अ, कुठल्याच ह्याच्यामध्ये अ, जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये कमी नाही पडलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग काय आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपले आई-वडील असतील, आपले नातेवाईक असतील, ह्यांच्याशी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा अ, त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये आपलं कसं कर्तव्य पाहिजे, ते सुद्धा इथं केलं पाहिजे. तर गुरु
हा जो पहिला जे हे जे आहे जो आपला पहिला पॅराग्राफ तो संपतोय. तर गुरुचे 4 प्रकार आहेत प्रमुख, हे आपण जाणून घेऊयात. पहिलं आहे, की पथप्रदर्शक आपल्याला रस्ता दाखवतो. आपण जर कुठे चुकलो, एखाद्या गावी गेलो आणि तिथून जर आपल्याला असं समजून घ्यायचं असेल, की ॲक्चुअली हे ठिकाण कुठे आहे? ठीक आहे. तर तिथं आपण एका लोकल व्यक्तीला विचारतो, "बाबा अ, हे ठिकाण कुठे आहे? हा मार्ग कुठे आहे?" तर तो व्यक्ती जो आहे लोकल व्यक्ती आपल्याला तिथं रस्ता दाखवतो. तर तो रस्ता दाखवणारा इकडे जे आपल्याला इस्कॉनमध्ये थोडक्यात घेऊन आलेला किंवा जो सांगतो, की "चल बाबा, आपला बुधवारचा सत्संग आहे वैकुंठामध्ये. खूप चांगलं प्रवचन होतं." किंवा भगवद्गीता कोर्स आहे, त्या कोर्समध्ये आपण काहींना इन्व्हाईट करतो. तर त्याच्यासाठी आपण झालो कोण? पथप्रदर्शक म्हणजे एक मार्ग त्याला दाखवतो. हे झालं पथप्रदर्शक. दुसरं आहे की शिक्षा गुरु. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये वारंवार शिक्षा देणारा एक गुरु असतो. जो आपल्याला सांगतो की कशा पद्धतीने आपलं जीवन चाललंय किंवा भक्तियोग जो आहे किंवा त्याची तत्वप्रणाली आहे किंवा आपल्याला जो प्रेरित करतो, वारंवार प्रेरित करतो आपल्याला, की तुम्ही नामजप घ्या. तुम्ही ग्रंथांचं अध्ययन करा किंवा तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करा, तुम्ही ह्या सेवा करा. हे जो आपल्याला वारंवार जो सांगत असतो, तो कोण आहे? तो आपला शिक्षागुरु आहे. तर आपल्याला माहिती आहे, की आपल्याला आपले जे काउन्सलर आहेत, हिज ग्रेस श्री माधव प्रभू किंवा जगदीश गावराम प्रभू, अद्वैत कृष्ण प्रभू, हे जे आपल्याला प्रचार करायला इथे येतात, ते आपले शिक्षागुरु आहेत. त्यानंतर दीक्षागुरु, जसं आपण दीक्षा घेतो. प्रभुपाद नेक्टर ऑफ डिव्होशनमध्ये म्हणतात, जोपर्यंत आपण दीक्षा घेत नाही, तोपर्यंत आपलं जे कनेक्शन आहे ते एस्टॅब्लिश होत नाही. तर हे जे आपलं जे कनेक्शन आहे ते एस्टॅब्लिश होत नाही. त्यामुळे ते कनेक्शन आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे. कसं? की आपल्या गुरूंना आपण स्वीकार केला पाहिजे. 2 प्रकारच्या दीक्षा आहेत ह्याच्यामध्ये. एक आहे, आपण गुरूचा स्वीकार करतो. त्याला म्हणतात की नेम गिव्हिंग सेरेमनी. आपलं नाव पडतं त्याच्यामध्ये. दुसरं आहे, की अ, जो याज्ञिक सेरेमनी जी असते किंवा ब्राह्मण सेरेमनी जी असते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये गुरु आपला स्वीकार करतात. पहिला आपण गुरुचा स्वीकार करतो आणि नंतर गुरु आपला स्वीकार करतात. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि आणि चौथा आहे, की चैत्यगुरु. चैत्य म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो गुरु स्थित आहे, त्याला चैत्यगुरु म्हणतात. आपण आता पुढच्या ह्याच्यावरती येऊयात. वेळ कधी जातोय काही समजत नाहीये. तर पुढच्या ह्याच्यामध्ये ब्रह्मसहृदा हा जो शब्द आहे कालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिला 12व्या श्लोकामध्ये. तर खूप सुंदर शब्द आहे, ज्याच्यामध्ये बद्ध सहृदा. बद्ध म्हणजे बांधला गेलेला, सहृद म्हणजे मित्र. जे भगवंतांशी आपण प्रेमाने आणि मैत्रीने बांधला जातो, त्याला बद्ध सहृद म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये प्रभुपाद एक खूप सुंदर गोष्ट सांगतायत. ती गोष्ट अशा प्रकारे आहे. मनुष्य जेव्हा स्वतःला शारीरिक कार्यांपासून अलिप्त ठेवतो, तेव्हाच तो परम भगवंतांच्या प्रत्यक्ष आणि अगदी निकट संपर्कात राहू शकतो. अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरूकडून आज्ञा प्राप्त करून त्या आज्ञांचे प्रामाणिकपणे पालन करू शकतो. आपली जी शारीरिक कार्य आहेत, आहार, निद्रा, भय, मैथुनंच सामान्य येतात पशुभिर नाराणाम. धर्मो हि तेषो अधिको विशेषो धर्मेण हि ना पशुभी समान. तर आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या शारीरिक गोष्टी आहेत. आहार करणं म्हणजे खाणं. निद्रा म्हणजे झोपणं. भय म्हणजे भीती वाटणं. आणि मैथुन म्हणजे मैथुन ह्याच्यामध्ये राहणं. तर ह्या गोष्टी प्राण्यांमध्ये पण त्याच आहेत. त्या जर आपण करत राहिलो, तर आपण एक केवळ प्रगत पशुच होऊ. तर ह्या गोष्टींच्या परे आपण गेलं पाहिजे. आणि जो गुरु आहे, त्या गुरुला आपण साधारण व्यक्ती समजलं नाही पाहिजे. अरे, हा गुरु कसा काय? हा पण गुरु झोपतो आणि मी पण झोपतो. हा गुरु खातो, मी पण खातोय. ठीक आहे. ठीक आहे, थोडंसं काही माझ्यापेक्षा वरचढ गोष्टी असतील, परंतु हा सुद्धा एक साधारण व्यक्तीच आहे. की अशी चूक करणं हे खूप मोठा अपराध आहे गुरुप्रती. त्यामुळे प्रभुपाद इथं आपल्याला सांगतायत, की आपण भगवंतांसमान गुरुला आदर दिला पाहिजे. आणि त्यांचा द्वेष कधीही आपण करता कामा नये. जर आपण ह्या गोष्टी करत राहू, तर गुरु आपल्यावरती प्रसन्न होतील किंवा आपण गुरूंची जी कृपा आहे ती प्राप्त करण्यासाठी पात्र होऊ. ती जर पात्रता आपण करायची असेल, तर आपल्याला जे गुरुवचन आहेत
किंवा जे गुरूंनी आपल्याला सांगितलेले काही निर्देश आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजेत. गुरूंनी आपल्याला काय सांगितलंय? 4 नियमांचं पालन करायचं. 4 नियम कोणते? ॲक्चुअली हे आध्यात्मिक गुरूंनीच सांगायची गरज नाही. त्यांच्या पुढे तर आपण वाव घेतो, शपथ घेतो. परंतु आपल्याला शिक्षा गुरूच सांगत असतात, की तुम्ही मांसाहार नाही केला पाहिजे. मांसाहार केला तर तुमची दया नष्ट होईल. व्यभिचार केला तर काय होईल? तुमचं शुद्धता नष्ट होईल. मांसाहार, व्यभिचार, नशापान जर केला तर तुमचं तप नष्ट होईल किंवा मांसाहार, नशापान, व्यभिचार आणि जुगार जर खेळला तर तुमची सत्यता नष्ट होईल. बरोबर ना? तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. आता ह्या डोंट्स मध्ये येतात. म्हणजे काय नाही केलं पाहिजे आपण. आता काय केलं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? तर आपण ABCD शुद्ध भक्तांचा संघ किंवा भक्तांचा संघ. त्यानंतर B म्हणजे बुक्स, जे ग्रंथ अध्ययन आपण केलं पाहिजे. C फॉर चॅन्टिंग, जो नामजप आहे तो आपण केला पाहिजे दैनंदिन. विशेषतः एकादशीच्या दिवशी जास्त केला पाहिजे. आणि D फॉर डाएट किंवा DT वर्शिप सांगितलंय. तर ह्या प्रमुख 4 गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर 16 माळांचा, जे C फॉर चॅन्टिंग मध्ये 16 माळांचा जो जप आहे, तो गुरूंनी आपल्याला सांगितलेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जर कुठं सक्सेस आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर आपण गुरूंचा हा उपदेश आहे तो शिरोधार्य मानला पाहिजे. प्रभुपाद इथं लाईफ अँड सोल म्हणतात, म्हणजे जीव की प्राण मानला पाहिजे हा उपदेश. तर काही दीक्षा झालेल्या आहेत, काही दीक्षा होणार असेल, परंतु आत्ताच आपण ही सवय लावली पाहिजे, की आपला जो नामजप आहे, तो नामजप आपण ध्यानपूर्वक केला पाहिजे. 16 माळांचा जप आपण न विसरता केला पाहिजे. जर आपण गुरूंकडून दीक्षा घेतलीये, हे थोडंसं हेवी होईल, परंतु आपण नामजप करत नाही, तर काय? तर प्रभुपादांनाच असा प्रश्न विचारला होता. प्रभुपाद, की तुमचे शिष्य आहेत काही, ते नामजप करत नाहीयेत. प्रभुपाद म्हटले, "मी त्यांना कधी दीक्षाच दिलेली नाहीये माझ्या आयुष्यामध्ये." त्यामुळं हे थोडंसं हेवी स्टेटमेंट ह्याच्यासाठी होतं, की ह्या संपूर्ण जो श्लोक होता, ह्याचं हेच अर्थ आहे, की आपण ॲस्पायरिंग असो किंवा आपण इनिशिएटेड असो, आपण जे गुरूंचा उपदेश आहे, तो शिरोधार्य मानला पाहिजे. आणि प्रभुपादांनी हे फक्त लिहिलेलं नाहीये. एखादा हे आत्मसाक्षात्कारी बोल आहेत प्रभुपादांचे. प्रभुपादांना 1922 साली गुरु महाराज भेटले त्यांचे आणि म्हणले, की "जा तू इंग्लिश भाषेमध्ये प्रचार कर बाहेरच्या देशामध्ये जाऊन." आणि जेव्हा हे ऐकलं, तेव्हा काही गोष्टी बघितल्या, की आपल्या इथं स्थिती नाहीये तशी. परंतु वयाच्या 17व्या वर्षी प्रभुपादांनी कुठल्याही गोष्टीची प्रभुपाद तिथं म्हटले असते, "अरे, मी राधा दामोदर मंदिरामध्ये आहे आणि भगवंत मला नक्की घेऊन जाणार आहेत इथून." प्रभुपादांना काही गरज नव्हती. परंतु वैयक्तिक आवडी-निवडीचा विचार न करता प्रभुपादांनी काय केलंय किंवा आपण मुक्त होऊ, न होऊ ह्याचा विचार न करता प्रभुपादांनी जो गुरूंचा उपदेश होता, की तू पाश्चात्य देशामध्ये गेलं पाहिजे किंवा तिकडे जाऊन तू काय केलं पाहिजे, समुद्र, तिथं काय वैयक्तिक आवडी किंवा काही नियम होते, की एखाद्या संन्यासीनी जो समुद्र आहे, तो पार केला नाही पाहिजे. प्रभुपादांनी गुरूंचा उपदेश पाळण्यासाठी आता गुरूंना हे माहिती नव्हतं का? गुरूंना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. परंतु जी गुरुवाणी आहे ती सार्थ ठरवण्यासाठी प्रभुपादांनी हे जे उपदेश आहेत भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे ते आपले शिरोधार्य मानले. त्यामुळं आपण ह्या श्लोकचा हाच मूळ समजून घेतला पाहिजे, की आपण सुद्धा ॲस्पायरिंग असो किंवा भविष्यामध्ये आपल्याला गुरु मिळणार असो किंवा आपण हे असो, आपण गुरूंचे जे उपदेश आहेत ते पालन केलं पाहिजे. हे डायरेक्ट उपदेश आहेत गुरूंचे आणि त्याशिवाय आपण असं नाही म्हटलं पाहिजे, "अरे, मला एखादी गोष्ट सांगण्यासाठी गुरूंनी कुठं सांगितलंय? मी ह्यांचं त्यांचं काय?" तर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे आपल्याला दिसतायत आपल्या आजूबाजूला, जे आपले वरिष्ठ आहेत, आपले काउन्सिलर, मेंटर आहेत, आपले जगदीश गौरंग प्रभू असतील किंवा जे कोणी असतील, जे वरिष्ठ असतील. तर त्यांच्याकडून आपण जे उपदेश आहेत त्याचं तरी आपण अ, काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. मग आपण हळू तो वरचा जो स्तर आहे तो प्राप्त करू शकतो. ठीक आहे? हरे कृष्ण. आपण इथे थांबूयात. प्रभूजी अनाउन्समेंट करतील. कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण बघू शकतो. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप सुंदर मार्गदर्शन केले प्रभूजी या श्लोकावरती. ते विशेष करून म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये गुरूंचं काय महात्म्य आहे, काय महत्व आहे, हा सांगणारा हा श्लोक आणि तात्पर्य होतं प्रभूजींद्वारे. खूप सुंदर त्यामध्ये मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये सुरुवातच त्यांनी गुरूंची
जी व्याख्या आहे ती केली, की अंधारातून कशा प्रकारे ते प्रकाशाकडे किंवा अज्ञानातून ज्ञानाकडे कसे घेऊन जातात आणि त्यांनाच गुरु असं म्हटलं जातं सांगितलं प्रभूजींनी. आणि खूप सुंदर जे गुरु नानक यांची जी कथा सांगितली जो जगन्नाथपुरीमधील, तो एक खूप सुंदर असा प्रसंग होता. ते गुरुचं महात्म्य सांगणारा आणि गुरु कशा प्रकारे भवसागरातून आपल्याला पार करून जाऊ शकतो आणि तो भवसागर कशा प्रकारे वासराच्या खुराने उमटलेल्या एखाद्या खड्ड्याप्रमाणे असतो, तो एवढा लहान असतो. आणि गुरूंचे प्रकार आणि त्यानंतर जे गुरु जे आहेत ते गुरुंना आपण सर्वसाधारणपणे न मानता त्यांच्या उपदेशांचं लाईफ अँड सोल म्हणून किंवा जीव की प्राण म्हणून आपण पालन केलं पाहिजे आणि त्याद्वारेच आपलं जे गंतव्य आहे आपलं आपण साध्य करू शकतो. त्याप्रमाणे ते विष्णूचे प्रति ठाकूर म्हणतात की यस्य प्रसादात भगवत प्रसाद. तर अशा प्रकारे गुरूंचं महात्म्य प्रभूजीने खूप सुंदर सादर केलं. तर त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू आपण त्यांना 3 वेळा हरी बोल म्हणून. हरी बोल हरी बोल बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. हरे कृष्ण. तर काही अनाउन्समेंट आहेत. तर उद्याचा जो जपा टॉक असेल तो श्रीमान सत्यजित प्रभू यांचा असेल. त्यानंतर जो भागवतम क्लास असेल तो श्रीमान गंभीर कृष्ण प्रभू यांचा असेल. तर आज विशेष योगिनी एकादशी आहे त्याबद्दल आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. अगोदर ते प्रश्न घेऊ आपण त्यानंतर तिकडे जाऊ. हरे कृष्ण. ओव्हर टू एकादशी महात्म्य प्रश्न नसावेत. ठीक आहे. तर आजचा जो विशेष दिवस जो आहे त्याबद्दल मार्गदर्शन करतील आपल्याला सौ माने माताजी. तर त्यांना मी विनंती करतो प्लीज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतो प्रभूजी? हो येतोय माताजी बोला. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. आज योगिनी एकादशी निमित्त सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज मी तुम्हाला योगिनी एकादशीची महात्म्य सांगणार आहे. आपण ह्या जीवनामध्ये सुख आणि दुःख यांचा अनुभव करतो. या जीवनामध्ये दुःख कोणालाही नकोय, परंतु सुखाची कामना सगळेच करतात. परंतु आपल्याला माहीतच आहे की खरं सुख काय आहे आणि जीवनाचे खरे दुःख आहे तरी कोणते. जीवनातील खरी समस्या जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. कारण की याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही. हे सगळ्यांनाच येणार आहेत. जर आपण विसरलो आहोत तर जन्म कष्टकारी नाही, मृत्यू खूप दुःखदायक आहे, वृद्धावस्था पण चांगली नाही, अर्थात आजारपण पण चांगलं नाही आणि दुःख पण चांगलं नाही. तर भगवान सांगतात दुःख दोषानुदर्शनम, म्हणजे यांचं दर्शन करा आणि समाधान करा. यांचं समाधान काय होईल? भगवंत म्हणतात की माझी भक्ती, अनन्य भक्ती, भगवंतांच्या या दुर्लभ भक्तीला मिळवण्यासाठी सरळ आणि सुंदर उपाय म्हणजे एकादशीचे व्रत. तर मी आज योगिनी एकादशीच्या निमित्त एक कथा आहे ती मी आज सांगणार आहे. तर ती कथा अशी आहे. धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात की मला योगिनी एकादशी वृत्ताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तर ती कृपा करून मला सांगा म्हणतात. धर्मराजांचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुला एक पूर्व इतिहास सांगतो, ते तू नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अलंकापुरी नगरीत कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी, ऐश्वर्यवान व धर्मनिष्ठ होता आणि तो एक शिवभक्त होता. दररोज भक्तिभावाने शिवपूजा करीत असे आणि शिवपूजेकरिता मानसरोवराहून फुले आणत असे. फुले आणण्याच्या कामाला त्याने हेममाळी नावाच्या आपल्या एका सेवकाची नेमणूक केली होती. तो दररोज मानसरोवराहून फुले आणत असे. हेममाळाला एक सुंदर बायको होती, तिच्यावर तो अत्यंत प्रेम करीत असे. एके दिवशी काय होते, हेममाळी नित्यप्रमाणे राजाच्या शिवपूजेकरिता मानसरोवराहून तोडून
आणलेली फुले हे माळी राजवाड्याकडे न घेऊन जाता तो आपल्या घरी जातो. ज्या रस्त्याने तो जात होता तिथेच त्याचे घर होते. त्याने फुले आणलेले होते, पण त्याचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम असल्याने तो घरी गेला. त्याच्या पत्नीबरोबर हास्यविनोद आणि भ्रमण करू लागला. इकडे राजा त्याची दुपारपर्यंत वाट बघत बसला. शेवटी राजा कुबेरने त्याच्या दुसऱ्या सैनिकाला म्हणाला, तुम्ही जाऊन मला माळी न येण्याचे कारण जाणून घ्या, कारण की तो आणखीन फुले घेऊन का नाही आला. सेवक म्हणाले की तो खूप पापी आहे आणि निकामी आहे. त्याच्या बायको सोबत हास्य विनोद आणि भ्रमण करत असेल. हे ऐकून कुबेरने रागात येऊन त्याला बोलावणे पाठवले. माळी कापत कापत येऊन त्याच्या समोर उभा राहिला. राजा कुबेरने रागात येऊन, अरे पाप नीच निकामी, तू माझ्या परमपूजनीय शिवजींचा अनादर केलास आणि माझ्या शिवभक्तीमध्ये खंड पाडलास. त्या अर्थी तुझ्या सर्व अंगावर फोड फुटून तुला अत्यंत दुःख होईल आणि स्त्री समागमाचे सौख्यही तुला मिळणार नाही. कुबेरच्या या श्रापामुळे हेमालीचे स्वर्गातून मृत्यू लोकांमध्ये पतन झाले आणि तो त्या क्षणी पृथ्वीवर पडला. आणि तो पृथ्वीवर आल्यावर त्याच्या शरीरावर फोड आले आणि त्याची बायको अंत्यविधी झाली आणि तो पृथ्वीवर अत्यंत दुःख पीडित होऊन भटकू लागला. भटकत भटकत तो हिमालयावर गेला. मार्कंडेय मुनींची गाठ पडली. त्यांना शरण जाऊन दुःखमुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा मार्कंडेय मुनींनी त्याची विचारपूस केली. त्याने आपली सर्व हकीकत सांगितली. कुबेरचा श्राप कसा झाला हेही सांगितले. मार्कंडेय मुनींना त्यांची दया आली. ते म्हणाले की जर तू योगिनी एकादशीचे व्रत करशील तर तुझी या दुःखातून आणि पापातून मुक्तता होईल. तू स्वस्थानाला जाशील. नंतर पुढे जाऊन त्याने योगिनी एकादशी विधियुक्त केले. तेव्हा तो दुःखातून मुक्त होऊन स्वस्थानाला परत आला. श्रीकृष्ण म्हणतात की हे धर्मराजा, जे कोणी हे योगिनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील हे पुण्यवान होऊन अतिसद्गतीला जातील. ज्येष्ठ कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. तीच योगिनी एकादशी असे म्हणतात. तर हरे कृष्णा. तर आपण या कथेवरून तसेच आज ऐकलेल्या भागवत वर्गातून हेच शिकू शकतो की आपण आपल्या शरीराला आहार, निद्रा, भय आणि मैथुनाद्वारे संतुष्ट न करता आपण आपले शरीर विशेष करून एकादशी दिवशी उपवास करून भगवंतांचे चिंतन करून त्यांना जवळ ठेवून अधिकाधिक नामजप करून भगवंतांच्या सेवेत रत केले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर खूप धन्यवाद माताजी. माताजीने खूप सुंदर असं एकादशी महात्म्य आणि त्याचबरोबर आपलं जे कर्तव्य आहे भागवताशी कनेक्ट केलं. तर खूप खूप धन्यवाद माताजी. तर अजून काय कुणाला याबद्दल अजून प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा नाहीतर आपण थांबू इथे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर एक महत्वाची सूचना होती जी वरिष्ठांनी सांगितली ती अशी की कृष्णानंद प्रभूजी जपासाठी आलेले आहेत. तर प्रभूजींनी गोविंदधाम इथं जे त्यांचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे आणि आता जसं माताजींनी पण सांगितलं की आपण एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप केला पाहिजे. तर माझा सांगण्यामध्ये थोडासा अहंकार असेल पण तो चांगल्यासाठी आहे की जेव्हा कृष्णानंद प्रभूंची 2016 साली आम्ही यात्रा केली होती तर माझा जो नामजप होता म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी चांगली जी टेस्ट असेल ती मला कृष्णानंद प्रभूंच्या संघामध्ये आली होती. त्यामुळं आपण जो कृष्णानंद प्रभू आहेत ते देहूमध्ये आलेले आहेत. जे आपलं वैकुंठ सॉरी जे गाथा मंदिर आहे तिथं जो आनंद डोह आहे या ठिकाणी प्रभूजी जप करायला बसलेले आहेत. तर 64 माळांचं त्यांचं टार्गेट असेल आज आणि लंच प्रसाद वगैरे पण देहूमध्येच असेल. तर ज्या भक्तांना शक्य असेल त्यांनी जास्तीत जास्त हा जो संघ आहे महासत्संग म्हणू शकतो आपण तर त्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि एकादशी जी आहे ती आपण सफल आणि यशस्वी केली पाहिजे. हरे कृष्ण. आपण थांबूयात प्रभू जर कोणाला काही नसेल ऍड करायचं तर. हरे कृष्ण. हो प्रभूजी.
ठीक आहे. श्रीमद् भागवतमल पुराण की जय, श्रील जय. प्रभुपाद की जय. जय.